हे बघा, तुम्ही मोबाईल वापरणं बंद करणार नाही हे मला माहिती आहे, पण यापुढे 20 वर्षानंतर आपल्या मोडचं संकट कोविड नसून मोबाईल आहे. का सांगतो? मोबाईलबद्दल थोडी माहिती घ्या. मोबाईल हा मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी बनला आहे. मायक्रोवेव्ह माहिती आहे, ज्याच्यामध्ये अन्न ठेवल्यास गरम होतं, त्याला मायक्रोवेव्ह म्हणायचं. त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह वापरली जाते 1.6 वॅट. किती? 1.6 वॅट. आणि ह्या दोन फ्रिक्वेन्स्या दोन पोलवरून दोन फोनवरून जेव्हा येतात त्याला मॅग्नेटिक फील्डनी कॅच केलं जातं. म्हणजे मॅग्नेटिक फील्डनी, मॅग्नेटिक पॉवरनी कॅच केलं जातं. म्हणजे काय? दोन ठिकाणी वेव्ह निर्माण झाल्या, ह्या मॅग्नेटिककडे आल्या आणि त्या आपण घेतल्या. त्या ज्या वेव्ह आहेत, आपण जेव्हा ह्या वेव्ह कानाला लावतो तर त्या वेव्ह चालू असतात आणि त्या आपल्या मेंदूत जातात आणि आपला मेंदूमध्ये 5% कॅन्सरची वाढ झाली आहे. 5%. ज्यांचा मोबाईल वापर 2 तासापेक्षा जास्त आहे अशांच्यामध्ये 5% मेंदूचे कॅन्सर वाढले आहेत. इथला आपला जो भाग आहे हा इथल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि आपला कान दुखायला लागतो. त्याचबरोबर आपण डोळे सारखे बघत असल्यामुळे ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यात जाऊन आपल्या डोळ्यात गेल्यामुळे आपले डोळे कोरडे पडतात आणि चष्म्याचे नंबर, ज्यांचे चष्म्याचे नंबर दरवर्षी थोडे वाढायचे त्याचे -1, -2 नी वाढतात. ज्यांचं 20 वर्ष वय झालं आहे त्यांचे नंबर अगोदर वाढायचे नाही, पण आता ज्यांचा स्क्रीन टाईम 2पेक्षा जास्त आहे त्यांचे 20 नंतर, 30 नंतर, 40 नंतर, 60 नंतर ही चष्म्याचे नंबर वाढत आहेत. म्हणजे काय? जन्मभर चष्म्याचे नंबर याच्यामुळे वाढत आहेत. त्याचबरोबर हा जो आपला इथे छातीवर ठेवला तर हृदयाला त्रास होतो, कमरेला ठेवला तर किडनीला त्रास होतो. असं म्हणतात की हळूहळू नपुसत्व येतं त्याने. आणि हा जो मोबाईल आहे याच्या ज्या वेव्हज आहेत ह्या 16 इंच ते 18 इंचपर्यंत जातात. आणि म्हणून हा मोबाईल बघा वापरायचं सांगतो. हा मोबाईल 16 इंच ते 18 इंच आपल्या शरीरापासून दूर ठेवा. म्हणजे हातात धरा किंवा बॅगमध्ये ठेवा. आपल्या शरीराच्या कुठल्याही खिशामध्ये हा मोबाईल ठेवू नका. एक. दुसरं, सगळ्यांनी ब्लूटूथ लावा. वायरचं ब्लूटूथ जास्त चांगलं, त्याच्यावर ऐका. दुसरं ब्लूटूथ पण चालेल, वायरलेसही चालेल, किंवा स्पीकर फोनवर बोला. स्पीकर फोन. आपला स्पीकर फोनवर बोलायचं नसतं का? खाजगी बोलायचं असतं. खाजगी म्हणजे खाजगी बोलून ते सगळं म्हणजे ह्यानी आपल्या नवऱ्याने ऐकू नये, बायकोने सगळं खाजगी सगळं. त्यासाठी आपण स्पीकर फोनवर बोलत नाही. पण स्पीकर फोनवर बोला किंवा ब्लूटूथ वापरा. आणि आपला जो मोबाईल आहे हा वयाच्या 6 वर्षापर्यंत आपल्या लेकराला मोबाईल देऊ नका, कारण त्याचा इंटेलिजन्स कमी होणार आहे, कमी. पण आपल्याकडे काय झालं, सिरियल बघायची, घे लेकराला मोबाईल, जेवत नाही घे मोबाईल, रडते घे मोबाईल. हे सगळं बंद करा. 6 वर्षे ते 20 वर्षे 1 तास वापरा. 20 वर्षापासून पुढे 2 तास वापरा. व्हॉट्सअप आहे ते तुम्ही कम्प्युटरला जोडा. तुमचा यूट्यूब कम्प्युटरमध्ये बघा, कारण त्याच्यात ब्ल्यू लाईट नसतो. आणि मोबाईल चार्ज करत असताना आपण जिथं झोपतो तिथे ठेवू नका. तर मोबाईल जो आहे तो दूर ठेवा, म्हणजे दुसऱ्या खोलीत ठेवा आणि तो मोबाईल चार्ज करा. जर आपण असं केलं तर नुकसान होणार नाही. आता डॉक्टर म्हणून 2 गोष्टी सांगतो. डोळा चांगला कसा ठेवायचा हे बघा. डोळा चांगला ठेवण्यासाठी डोळा पाहत नाही, फोटो काढतो, मेंदू बघत असतो आणि तिथपर्यंत वाहून जायचं काम व्हिटॅमिन ए करत असतं. आणि म्हणून आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन एचा समावेश करा. काय? गाजर, पपई, शेवग्याची शेंग, हिरव्या भाज्या, मासे, याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं. आता मी तुम्हाला हे सांगून असंच गेलो, पुढच्या वर्षी इंद्रजीतजी मला म्हणतील तुझं इथलंही भाषण चुकलं, कारण ह्याच्यात मी गाजर सांगितलं आहे. बऱ्याचशा माझ्या मुली, आया, बहिणी, वहिनी बसल्यात, घरी गेल्यास लेकराला गाजराचाच रस, गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराची भाजी, ते गाजरासारखं फक्त. कारण आपल्याकडे काय सगळ्या गोष्टीची अतिशयोक्ती करायची सवय आहे. गाजर विनंती, आठवड्यातनं एकदा एकच. पपईची अर्धी फोड. शेवग्याच्या शेंगा सांगायचं बंद करणार आहे, कारण माझ्या उपडीत एक आई शेवग्याच्या शेंगा घेऊन आली. ती म्हणली हे काही लेकरू शेवग्याच्या शेंगाच खात नाही, ते काही शिळी आहे का कच्च्या शेंगा खायला, तर त्याला भाजी करून खाऊ घाला. अडीअडचणी फार असतात. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण सगळेजणांनी मधुमेह, डायबिटीस टाळावा. डायबिटीजमध्ये गुळाचा चहा पिला पाहिजे अशा प्रकारचा शोध लागला आहे. कुणी लावला सांगतो. म्हणजे आपला जो व्हॉट्सअप नावाचा विद्यापीठ आहे हे एवढं मोठं विद्यापीठ ह्या जगात असणं शक्य नाही. आणि हे एका गुराख्याने त्या जेव्हा सगळी माहिती काढली त्याच्या आईने त्याच्या वडिलाला गुळाचा चहा करून द्यायची.
का? तर त्याला डायबिटीज होतं. तर त्यांनी शेतात बसून लिहून टाकलं की डायबिटीजमध्ये गुळाचा चहा चांगला असतो. आई शिकलेला नाही, बाप शिकलेला नाही, हा 4थी पास. आणि ते एवढ्या ठिकाणी गेलं की आता सगळेजण डायबिटीजच्या माणसांना गुळाचा चहा देऊन आंधळं करत आहेत. गुळ हा डायबिटीजमध्ये साखरेपेक्षा 10 पट वाईट असतो. म्हणून गुळाचा चहा घेऊ नका, कुठलेही गोड डायबिटीजमध्ये घेऊ नये. आणि हृदयाचे आजार बाबांनो लक्षात ठेवा, सगळेजण हे जे जंक फूड खाताय ते जरा बंद करा. जंक फूडमुळे त्याच्यातले जे कॅलरीज आहेत आपल्या शरीरात जात नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, जंक फूड म्हणजे पिझ्झा आणि बर्गर खा. पिझ्झा आणि बर्गर म्हणजे सगळे जंक फूड. आता आलं ना ते हॉट डॉग, कोल्ड डॉग, हे डॉग, हो डॉग, बरं चालतं. तर ते जे आहे, खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने जर्जर. खा भाकरी आणि भाजी, जगा होईतो आजोबा आणि आजी. म्हणजे भाकरी भाजी खाली तर आजोबाजी होणार आहात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये बदल करा. व्यायाम करा. सगळेजण व्यायाम करणं चांगलं असतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आपला, ते जसं इंद्रजित सर तुम्हाला सांगतील, शिकवतील, तसं आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. आणि यशस्वी होऊन आपलं आयुष्य जे आहे हे पुन्हा पुन्हा मिळत नसतं. त्यामुळे मनामध्ये आता मी यशस्वी झालो नाही झालो अशा प्रकारचे पंतू क्रंतू आणू नका. आपण सगळेजण आपल्या या शिवम प्रतिष्ठानसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन करूया. मी हा प्रयोग माझ्या भाषणाच्या शेवटी रोज करत असतो, प्रत्येक भाषणात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. टाळ्या वाजवायला कोण सांगतं? मेंदू सांगतो का? नाही. हृदय सांगतं? नाही. हात सांगतात? नाही. आपल्यामध्ये मेंदू, हृदय, हात ह्याच्या पलीकडे एक अचाट अशी शक्ती असते, तिचं नाव आहे मन, आत्मा आहे ना. तर तो जो आपलं मन आहे किंवा आपली मानसिक स्थिती आहे, आपलं मन, विचारसरणी म्हणूया किंवा मनाची परिस्थिती, तर ही आपलं मन आहे, ते ठरवत असतं टाळ्या कशा वाजवायच्या. आता बघा टाळ्या कशा वाजवल्या, काही जणांनी अशा वाजवल्या, बोटं बघा, काही जणांनी अशा वाजवल्या, काही जणांनी अशा वाजवल्या, काही जणांनी वाजवल्याच नाहीत. आता बघा, ज्यांनी वाजवल्या नाहीत ते आणि ज्यांनी असे बोटं केले, तर हे जन्मभर प्रगती करायची नाही. बघा डोळे बंद करून बघा, होणार नाही, बदलावं लागेल. तर खाली जे हात करून बोटं करून वाजवतात त्यांना स्वतःची प्रगती करून घ्यायची नसते. आहे तिथं बरं आहे, आहे तिथं बरं आहे, प्रगती होत नाही. हे जे असे वाजवतात, मुलाला मार्क कमी पडले नवऱ्याचं चुकलं, मुलीला मार्क कमी पडले बायकोचं चुकलं, म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस असतो. पुन्हा बघा कशा वाजवल्या तुम्ही. आणि जो अशा टाळ्या वाजवतो त्याला प्रगती करायची असते. तो सगळेच्या सगळे त्याच्या अडचणीवर मात करू शकतो. आणि म्हणून एकदा पुन्हा ऐका, आपण एकदा शिवम प्रतिष्ठानसाठी सगळ्यांनी हात वर करायचे आणि जोरात टाळ्या वाजवायच्या. हात जोरात, आवाज जोरात घुमला पाहिजे, आवाज जोरात जोरात.